हॅलो स्टुडंट. तर आज आपण बघणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग मध्ये ऑन्कोलॉजी नर्सिंग. ऑन्कोलॉजी म्हणजेच काय? ओके, तर आपण या ठिकाणी आपल्या टॉपिकचं नाव काय? ऑन्कोलॉजी. आणि सब्जेक्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2. त्यामध्ये आपण ऑन्कोलॉजी बघणार आहोत. सो डेफिनेशन्स: न्यूप्लासिया म्हणजेच की काय? नवीन ग्रोथ. ट्युमर्स मीन्स काय? मीन्स लाईक स्वेलिंग. ऑन्कोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ट्युमर्स. जो पण ट्युमर असतो आपल्या बॉडीमध्ये त्याची आपण स्टडी करतो, त्याला आपण ऑन्कोलॉजी असं बोलतो. कॅन्सर म्हणजेच काय? इट इज अ मॅलिग्नंट निओप्लाझम. ओके, निओप्लाझिया म्हणजे काय? नवीन ग्रोथ होणे एखाद्या टिश्यूची, एखाद्या सेलची. आणि ट्युमर्स म्हणजे काय? त्या ठिकाणी स्वेलिंग होणे. ओके, ऑन्कोलॉजी म्हणजे काय? त्या ट्युमरची आपण स्टडी करतो. आणि कॅन्सर म्हणजे काय? मॅलिग्नंट निओप्लाझम. मॅलिग्नंट म्हणजे काय? हा एक कॅन्सर सेल असतो जो त्या ठिकाणी डेव्हलप होतो, त्याला आपण कॅन्सर असं बोलतो. आता सिंपल आपण बघू की अमेरिकन कॅन्सर सोसायटी या ठिकाणी आपण डिफायनेशन काय दिलेली होती की अनकंट्रोल ग्रोथ अँड स्प्रेड ऑफ ॲबनॉर्मल सेल्स. ओके, कशी अनकंट्रोल ग्रोथ होते जी की आपण कंट्रोल करू शकत नाही, बट तो स्प्रेड होतो ॲबनॉर्मल सेल आपल्या पूर्ण ऑल बॉडीमध्ये. सो समटाइम्स तो स्प्रेड आपण कंट्रोल नाही केला तर आपली काय होणार आहे? डेथ होणार आहे. तर आपण कॅन्सर असं बोलतो. हॉलमार्क ऑफ कॅन्सर जर आपण बघितला, त्याच्या थ्रू आपण स्टडी केली, तर सेल्फ सफिशियन्सी ऑफ ग्रोथ सिग्नल्स, इनसेन्सिटिव्हिटी टू अँटी ग्रोथ सिग्नल्स, इव्हॅडिंग ॲप्टोसिस, त्यानंतर सस्टेन एन्जिओजेनेसिस, त्यानंतर लिमिटलेस रिफ्लेक्टिव्ह पोटेन्शियल इन्व्हेशन्स अँड द मेटास्टॅसिस, स्केपिंग अँड द इम्युनो सर्वेलियन्स. या ठिकाणी काय आहे की सेल्फ सफिशियन्सी जे असते ग्रोथ सिग्नल्स जे की आपल्याला भेटतात त्याची आपण स्टडी करतो. इनसेन्सिटिव्हिटी टू अँटी ग्रोथ सिग्नल्स, ज्या ठिकाणी ग्रोथ होत नाही ती इनसेन्सिटिव्हिटी पार्ट होऊन जातो आपल्या बॉडीचा. ओके, त्यानंतर इव्हॅल्युएटिंग ॲप्टोसिस, सस्टेन ऑफ एन्जिओजेनेसिस, लिमिटलेस रेप्लिकेटेड पोटेन्शियल इन्व्हेजन्स अँड द मेटास्टॅटिसिस, त्यानंतर स्केपिंग इम्युनो सर्वेलियन्स. कॅन्सर म्हणजे काय? हा ग्रुप आहे असतो त्या डिसीज कंडिशन जो की आपण कंट्रोल करू शकत नाही सेल्युलर ग्रोथ म्हणून. मग आपण त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असणार आहेत? लोकल टिश्यूज, इन्व्हेजन्स आणि सिस्टमिक मेटास्टॅसिस. त्याला आपण काय बोलतो? कॅन्सर असं आपण त्याला डिफाईन केलेलं आहे. काही कॅन्सरचे टर्मिनॉलॉजी आहे जे की तुम्हाला बघायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. क्लासिफिकेशन बाय टिश्यूचं जर का आपण क्लासिफिकेशन केलं त्यामध्ये होतो कार्सिनोमा. कार्सिनोमा हा कुठं होतो? इपिथेलियल सेलमध्ये. इपिथेलियल सेलमध्ये 90% जो एपिथेलियल सेल्स मध्ये 90% ऑफ ऑल ट्युमर्स त्या ठिकाणी राहतात. डिराईव्ह काय करतात? तो एक्टोडर्म मध्ये, मोस्टली कुठं? एंडोडर्म मध्ये, सम स्पेसिस मध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ओके, हे टिश्यूचे लेयर्स आहे. त्यानंतर सार्कोमा हा कुठं? कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतो. 2% ऑफ ऑल ट्युमर्स त्यामध्ये प्रेझेंट असणार. डिराईव्ह फ्रॉम कुठं करणार? तो मेसोडर्म मध्ये. ल्युकेमिया हा सुद्धा लिम्फॅटिक सर्क्युलेटरी मध्ये होणारा, टिश्यू मध्ये होणारा कॅन्सर आहे जो की ऑल ह्युमन बॉडी मध्ये होतो. ट्युबर्स 8% ऑफ द मेसोडर्म मध्ये. आता जर का आपण त्याच क्लासिफिकेशन मध्ये जर का बघितलं तर सेल्सचे काय क्लासिफिकेशन आहे? त्या कॅन्सरची टर्मिनॉलॉजी आहे अडेनोमॅटस सेल्स म्हणजे काय? डक्टल ऑर द ग्लँड्युलर सेल्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात आणि कॅन्सर बनतो. स्क्वॅमस सेल्स मध्ये सुद्धा होऊ शकतात, त्या ठिकाणी काय? फ्लॅट सेल बनतात, त्याला आपण स्क्वॅमस सेल असं बोलतो. मायोलाइट मध्ये काय बनतात की ब्लड सेल्स असतात, त्या ठिकाणी ब्लड सेल्स ॲबनॉर्मॅलिटी फॉर्म होते. लिम्फॉइड मध्ये काय होतं? लिम्फोसाइट्स आणि मायक्रोफेजेस त्यामध्ये होतात. आता कार्सिनोजेनेसिस म्हणजे काय? क्रिएशन ऑफ कॅन्सर. इट इज अ प्रोसेस बाय विच नॉर्मल सेल्स आर ट्रान्सफर इनटू द कॅन्सर or malignant cells. In class, the substance of the directly responsible for damaging DNA, promoting cancer. Example: tobacco, asbestos, arsenic आणि रेडिएशन्स. यामुळे आपल्यामध्ये कॅन्सर कसा फॉर्म होतो? तर काय होतं की अगोदर जे आपले नॉर्मल सेल असतात ते ट्रान्सफर कशामध्ये होतात? कॅन्सर सेलमध्ये. कॅन्सर सेल किंवा त्याला आपण मॅलिग्नंट सेल असं बोलतो. ओके, बिनाइन आणि मॅलिग्नंट असे दोन टाईप असतात कॅन्सरचे. बिनाइन म्हणजे काय? स्मॉल टाईप मध्ये असणार, तुम्हाला जसं की पिंपल लाईक स्ट्रक्चर त्याचं असू शकतं. तर तो कसा आहे? तो जास्त स्प्रेड होत नाही. पण मॅलिग्नंट सेल कसा आहे? हा ट्रान्सफर होत राहतो आणि स्प्रेड लवकर होतो, जो की आपण अनकंट्रोल जर का ठेवला तर समटाइम्स जास्त स्प्रेड होऊन आणि पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते.
मग आता डायरेक्ट कसं रिस्पॉन्सिबल भेटणार आपल्याला, कॅन्सर कसे फॉर्म होणार, आपल्या डीएनए मध्ये डॅमेज काय करणार, आपल्या डीएनए ला करणार डॅमेज, प्रमोटिंग काय करणार आपलं कॅन्सर. ओके, कॅन्सर प्रमोट होणार. जसं की एक्झाम्पल काय, टोबॅको असेल. ओके, टोबॅकोमुळे सुद्धा होऊ शकतो. रेडिएशन्स अरेन्सिक असेल. ओके, जे अशा टाईप म्हणून आपल्याला कार्सिनोजेनेसिस बघायला भेटतो. आता कार्सिनोजेनेसिसचे असा डीएनए डॅमेज करतो, प्रॉलिफरेशन्स होतात. ओके, अगोदर इनिशिएशन होणार, मग प्रमोशन होणार आणि मग प्रोग्नोसिस त्या ठिकाणी होणार. आता नॉर्मल सेल असतो त्याला इनिबिटर कोण करणार, आयट्रीज. मॅलिग्नंट सेल्स त्या ठिकाणी होतो, त्याला प्रमोट कोण करणार, वेन्स, व्हेसल्स, ब्रेन, लंग्स, लिव्हर आणि बोन आणि लिम्फोडस या टाईपचे कार्सिनोजेनेसिस मध्ये होतात. कॅन्सरचं जर का आपण इव्होल्युशन केलं तर अगोदर नॉर्मल सेल असतो, मग कॅन्सरस सेल होतात, ट्युमर्स त्या ठिकाणी फॉर्म होतो आणि मग इन्व्हर्जन्सेशन होतं, फक्त एक्स्ट्राव्हर्सेशन होतं आणि मग मेटासिस त्या ठिकाणी फॉर्म होतात. सगळ्यात अगोदर काय होणार, सिंगल ग्रोथ असणार आहे. सेल्फ सफिशियन्सी थ्रू तो सिंगल ग्रोथ करू शकतो. त्यानंतर इन्सेन्सिटिव्ह अँटी ग्रोथ सिग्नल्स आपल्याला भेटणार. ॲबिलिटी काय फॉर्म होणार, ॲप्टोसिस. त्यानंतर पोटेन्शियल इन्फेंटिलिटी रिप्लिकेट करणार आपण. मग एन्जिओजेनेटिक कॅपॅबिलिटी आपण बघणार त्यांची काय. ॲबिलिटी काय करणार आपण, टिश्यू आणि मॅटास्टॅसिस त्या ठिकाणी करणार. कॉजेस काय, कॅन्सरचे केमिकल कार्सिनोमा असेल जसं की म्युटेजन्स, केमिकल कार्सिनोमा जसं की मेटाबॉलिझम असेल केमिकल. फिजिकल कार्सिनोमा काय, रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स. त्यानंतर इन्फेक्शियस काय, ह्युमन टी सेल्स, ल्युकेमिया असेल, डीएनए व्हायरस असेल, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असेल. एस्टिंग काय करतो आपण त्याला, बार व्हायरस जसं की हेपॅटायटिस बी व्हायरस. एक कॉजेस आहे. डिफरन्स बिटवीन बिनाइन अँड द मॅलिग्नंट निओप्लाझम. तुम्हाला सांगितलं बिनाइन आणि निओप्लाझम मॅलिग्नंट म्हणजे कसं. नॉर्मल सेल राहतो बरोबर आहे, आणि एक सेलची ग्रोथ होते जे की मॅलिग्नंट ट्युमर म्हणून. मग नॉर्मल सेलला काय करतो, पूर्ण किल करून टाकतो, कोणता, मॅलिग्नंट ट्युमर्स. ओके, आणि बिनाइन ट्युमरला कसं की तो सफिशियंट राहतो की तो रिकवर होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त आहे. सेल राहतो पण तो कसं जास्त अटॅच करत नाही आपल्या बॉडीच्या अदर सेल्सला. पण मॅलिग्नंट जर का ट्युमर आपण बघितला तर तो काय करतो, नॉर्मल सेल्सला पूर्णपणे किल करून टाकतो आणि त्या ठिकाणी मॅलिग्नंट ट्युमर्स बनतो. नॉर्मल सेल्स आणि कॅन्सर सेल्स. नॉर्मल सेल हा कसा असतो, स्मॉल असतो, अनफॉर्मली शेप असतो, न्यूक्लियर त्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यामध्ये सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम लार्ज साईज मध्ये असते. आणि कॅन्सर सेलमध्ये कसे असतात, हा मोठा साईज मध्ये सेल असतो, व्हेरिएबल शेप न्यूक्लियर असतो, त्यामध्ये प्रॉपरली राऊंड मध्ये नसतो न्यूक्लियर, आणि स्मॉल सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम त्या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला. आता कन्फर्मिटी इन सेलची साईज मध्ये जर का आपण बघितला, शेप मध्ये बघितला तर नॉर्मलचा कसा आहे, गुड आहे. ओके, अरेंज करतात ते डिस्क्रीट टिश्यू मध्ये. आणि व्हेरिएशन्स मध्ये काय करतो आपण, सेल्स ची साईज, त्याची शेप, डिसऑर्गनाइज अरेंजमेंट आणि सेल्स या ठिकाणी आपण ते बघतो. मे प्रोसेस द डिफरन्शिएट सेल स्ट्रक्चर, नॉर्मल प्रेझेंटेशन ऑफ सेल सरफेस आणि मार्कर्स. आपण हे नॉर्मल सेल बघतो. जर का आपण कॅन्सर सेल मध्ये बघितलं, लॉस ऑफ नॉर्मल स्पेशलाइज फीचर्स, एलिव्हेटेड एक्सप्रेशन्स ऑफ सर्टन सेल मार्कर्स, लोअर लेवल ऑफ डिवायडिंग सेल्स, सेल टिश्यू क्लिअरली डिमार्केटेड. ओके, आणि यामध्ये जर का आपण बघितलं कॅन्सर सेल मध्ये लार्ज नंबर असतो, डिवायडिंग सेल असतात, पुअरली डिफाईन्ड ट्युमर बाउंड्रीज मध्ये असतो. डिफरन्स बिटवीन बिनाइन अँड मॅलिग्नंट निओप्लाझम. बिनाइन अँड मॅलिग्नंट मध्ये काय की न्यूक्लियर, आता आपण हा बघितला स्ट्रक्चर फॉर्म कसे असतं त्यामध्ये बिनाइन मध्ये नॉर्मल टाइप मध्ये असतो आणि मॅलिग्नंट म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी फॉर्म होते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ malignant tumors, ability to metastasis, angiogenesis, predilections of the specific site. म्हणजे का स्पेसिफिक साइट मध्ये होणार तो, पण लार्ज क्वांटिटी मध्ये आपल्याला बघायला भेटणार. आणि ॲप्टोसिस. आता ॲप्टोसिस म्हणजे काय की या ठिकाणी प्रोग्राम सेल डेड साठी स्टार्ट करायला सुरुवात करतात. जसे की एक एन्झाईम असतो, फॉल्टी एन्झाईम, तो काय करतो, डायजेस्ट करतो एखाद्या अदर सेल्स मध्ये. मग डायजेस्ट झाल्यानंतर का त्याचा न्यूक्लियसला तो कंडेन्सेट करणार, लोक त्या ठिकाणी स्टार्ट करणार. ओके, ॲप्टोटिक बॉडीज त्या ठिकाणी स्टार्ट करणार ॲबनॉर्मॅलिटी, आणि सेल्सला काय करणार, तो डायजेस्ट करणार आणि त्याच्या बॉडीजला किल करणार नॉर्मल सेल्सला. ॲप्टोसिस म्हणजे काही प्रोसेस आहे की जी सेल्सला डेट करण्याची पासून सेलला नॉर्मल सेल पासून डेट करण्यापर्यंत घेऊन जाते.
त्यामुळे डेव्हलपमेंट काय होतात, जसे की अनवॉन्टेड सेल्स त्या ठिकाणी फॉर्म होतात, जसे की फिंगर्स ऑफ डेव्हलपिंग हँड्स. ओके, in adults, apoptosis is used to rid the body of the cells to have damage beyond the repair. Apoptosis also plays a role of in preventing cancer. If apoptosis is for some reason prevented, it can be leads to uncontrolled cell division and the subsequent development of the tumors. apoptosis हेल्प सुद्धा करतो आपल्याला प्रिव्हेंशन करण्यासाठी, पण समटाइम्स तो प्रिव्हेंट ज्या वेळेला करणार ना, समजून घ्यायचं की तो सेलची डेट करतोय. ट्युमर्स स्टेजिंग, ट्युमरची आपण स्टेजिंग या ठिकाणी बघू. ट्युमर म्हणजे काय, साईज, प्रायमरी साईज ट्युमर असतो. एन म्हणजे काय, नोड्स, त्याचे लोकल रिजनल नोड्स असतात. आणि मेटास्टॅसिस म्हणजे काय, डिस्टन्स मेटास्टॅसिस असतो. ओके, आपण त्याला T0 बघणार म्हणजे काय, नो एव्हिडन्स ऑफ ट्युमर. ओके, N0 बघणार आपण, नो रिजनल लिम्फ नोड इज इन्व्हॉल्व, नॉट इन्व्हॉल्व झाले. आपण TIS बघणार तर कार्सिनोमा इन साइटू. ओके, आणि NX जर का आपण बघणार तर रिजनल लिम्फ नोड कांट बी असेस, त्या ठिकाणी असेस करत नाही आपण. TX म्हणजे काय, ट्युमर त्या ठिकाणी कांट बी असेस, त्या ठिकाणी असेस झालेला नाहीये. ओके, आणि याच्यामध्ये N1 to 4 पर्यंत जर का आपण बघितला, प्रोग्रेसिव्ह झालेला आहे नंबर ऑफ लोकल त्या ठिकाणी लिम्फ नोड इन्व्हॉल्व झालेले आहेत. T1 to T4 म्हणजे काय, ट्युमर्स त्या ठिकाणी असं फॉर्म झालंय. प्रोग्रेसिव्ह इन्क्रीजिंग ट्युमर साईज, ट्युमरची साईज कशी आहे, इन्क्रीजिंग आहे. M0 म्हणजे काय, नो एव्हिडन्स ऑफ डिस्टन्स मेटास्टॅसिस. MX म्हणजे काय, डिस्टन्स मेटास्टॅसिस कॅन बी असेस, त्या ठिकाणी असेस केलं जात नाही. आणि M1 to M3 पर्यंत जर का बघितला, सो इन्क्रीज इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी होते मेटास्टॅसिसची आपल्या बॉडीमध्ये, आपल्या टिश्यूमध्ये, सेल्समध्ये. साइन और सिम्टम्स और साइन और ऍक्शन्स टू बी टेक, आपण काय केले पाहिजे, चेंजेस इन बाउल अँड ब्लॅडर हॅबिट्स मध्ये होणार कॅन्सर झाल्यानंतर. आपण काय अल्ट्रासोनोग्राफी, एंडोस्कोपी करू शकतो. सो दॅट डज नॉट बी हिल, म्हणजे काय, जे सोर्स त्या आपल्या बॉडीवरती येतात ते हिल होत नाही प्रॉपरली. म्हणजे काय, बायोप्सी आपल्याला करू शकतो, स्किन बायोप्सी आपण करू शकतो, ओरल बायोप्सी आपण करू शकतो, किंवा स्किन एक्झामिनेशन आपण करू शकतो. अनयुज्युअल जर का ब्लिडिंग होत असेल किंवा डिस्चार्ज येत असेल स्टूल म्हणून, तर आपण काय रेक्टल एक्झामिनेशन करू शकतो किंवा कोलोस्कोपी आपण करू शकतो. अनयुज्युअल ब्लिडिंग असेल बिटवीन पिरियडच्या वेळेला, तर त्या ठिकाणी आपण गायनेकल एक्झामिनेशन करू शकतो सर्व्हिक्सचं, आणि बायोप्सी आपण करू शकतो. थिकनिंग ऑर द लंप इन द ब्रेस्ट असेल, टेस्टिकल्स असेल एल्सवेअर, सो अल्ट्रासोनोग्राफी आपण त्या ठिकाणी करतो. आणि एफनॅक त्या ठिकाणी आपण ॲबनॉर्मॅलिटी चेक करतो. इनडायजेशन असेल किंवा डिफिकल्टी स्वेलिंग असेल तर आपण एंडोस्कोपी करतो. ऑब्वियस चेंजेस इन साईज असेल किंवा मोल असेल किंवा त्या ठिकाणी सोर असेल तर आपण बायोप्सी करतो. नेगिंग, कफ किंवा हॉर्सनेस असेल तर आपण त्या ठिकाणी ENT एक्झामिनेशन करतो, इयर नॉट थ्रोटचं एक्झामिनेशन करतो, आणि एक्सरे काढतो चेस्टचा. मेसेनकायमल कॅन्सर प्रिफॅक्सिस करतो आपण, प्रिफिक्स टिश्यू ऑफ ओरिजिन. लिपो म्हणजे काय, फॅट. ऑस्टिओ म्हणजे काय, बोन्स. फायबर म्हणजे काय, फायब्रस टिश्यू. त्यानंतर कॉन्ड्रो म्हणजे काय, कार्टिलेज. हिमोंजिओ म्हणजे काय, ब्लड वेसल्स. लिओमायो म्हणजे काय, स्मूथ मसल्स. आणि रेडोमायो म्हणजे काय, स्ट्रायटेड मसल्स. टाइप ऑफ टिश्यू ओरिजिन, बिनाइन ट्युमर कुठं होतो आणि मॅलिग्नंट ट्युमर कुठं होतो आपण बघतो. मेसेनकायमल टिश्यू किंवा कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कुठं होतो, फायब्रस टिश्यू, फायब्रोमा म्हणजे बिनाइन ट्युमरला आपण बोलतो. आणि मॅलिग्नंट ट्युमर जर का झाला फायब्रस टिश्यू मध्ये, त्याला आपण फायब्रोसार्कोमा असं बोलतो. फायब्रस टिश्यू मध्ये जर का झाला आपण त्याला लिपोमा बोलतो बिनाइन ट्युमर मध्ये. आणि मॅलिग्नंट झाला तर काय बोलतो, लायपोसार्कोमा. कार्टिलेज मध्ये झाला तर काय आपण बोलतो, कॉन्ड्रोमा. आणि मॅलिग्नंट मध्ये काय बोलतो आपण, कॉन्ड्रोसार्कोमा. बोन्स पण झालं तर ऑस्टिओमा, ऑस्टिओकार्सिनोमा. स्केलेटल मसल झालं तर काय बोलतो आपण, रॅडोमायोमा आणि रॅडोमायोकार्सिनोमा. स्मूथ मसल्स म्हणून झालं तर काय बोलतो आपण त्याला, लिओमायोमा आणि लिओकार्सिनोमा. ब्लड वेसल्स मध्ये काय बोलतो आपण त्याला, हिमॅन्जिओमा आणि एंजिओसार्कोमा. लिम्फॅटिक वेसल्स मध्ये आपण काय बोलतो त्याला, लिम्फॅन्जिओमा आणि लिम्फॅजिओनोसार्कोमा असं आपण त्याला बोलतो. पॅरेंकल टिश्यू मध्ये जर झालं तर स्किन सरफेस असेल, स्क्वॅमस सेल्स, पॅपिलोमा असेल किंवा स्क्वॅमस स्केल्स, कार्सिनोमा असेल, आपण त्या ठिकाणी त्याला असं बोलतो. स्किन मध्ये झालं तर काय, बेसल सेल पॅपिलोमा असतो, बेसल सेल्स कार्सिनोमा असतो. ग्लँड मध्ये झालं तर काय बोलतो आपण त्याला, ॲडिनोमा आणि ॲडिनोकार्सिनोमा असं आपण त्याला मॅलिग्नंट ट्युमर मध्ये बोलतो. क्लासिफिकेशन जर का आपण ट्युमरचं बघितलं तर ॲडिपोज टिश्यू मध्ये ॲडल्ट फायब्रस टिश्यू असेल, एम्ब्रियोनिक फायबर टिश्यू, कार्टिलेज, बोन. ओके, त्यानंतर स्मूथ मसल्स, एम्ब्रियोनिक फायब्रस टिश्यू. त्यानंतर मेझोथेलियम, ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स, ग्लोमस, मेनिंजियस,
हेमॅटोपोएटिक सेल्स, लिम्फाइड टिश्यू, नर्व शीट, नर्व सेल्स. ओके, सो त्यानुसार त्याला बिनाइन आणि मॅलिग्नंट मध्ये डिफरन्शिएट केलेले आहेत. आता प्रायमरी आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन आपण जर का बघितलं तर प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये आपण काय करतो, चान्सेस कमी करतो कॅन्सर होण्यापासून हेल्दी पीपल्सला. मग सेकंडरी प्रिव्हेन्शन आपण काय करणार, त्यांना डिटेक्शन करणार, स्क्रीनिंग टेस्ट त्यांच्या करणार, त्यांना डायग्नोसिस करणार आपण आणि इंटरव्हेन्शन सारा फॉलो करायला सांगणार. सो नाव गेट emphasis ऑन प्रायमरी सेकंडरी प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर. प्रायमरी प्रिव्हेन्शन अवॉइड नोन ऑफ कार्सिनोजेन्स, लाईफस्टाईल असेल, डायटरी चेंजेस त्यांच्यामध्ये झालेले असेल, सो रिड्यूस काय करतात त्यांच्यामध्ये रिस्क ऑफ चान्सेस. डायटरी जर का आपण डाएट प्रॉपर फॉलो केला, लाईफस्टाईल आपण प्रॉपर फॉलो केली तर आपल्यामध्ये चान्सेस काय रिस्कचे कमी असणार. पब्लिक पेशंट एज्युकेशन आपल्याला द्यायचे. पब्लिक म्हणजे काय, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आपल्याला त्यांना सांगायचे, टोबॅको इंजुरियस टू हेल्थ असेल. ओके, त्यानंतर पेशंटला एज्युकेशन द्यायचं आहे की तुम्ही कसं त्याला रिड्यूस करू शकता प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये. सेकंडरी मध्ये आपण काय करतो, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो इन फिमेल्स मध्ये, सेल्फ टेस्टिक्युलर एक्झामिनेशन करतो आपण आणि स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी करतो, टॅप टेस्ट करतो. पब्लिक पेशंट एज्युकेशन आपण त्या ठिकाणी देतो. डायग्नोसिस कोणते कोणते कॅन्सरचे, डिटर्मिनेशन प्रेझन्स ऑफ एक्सटेंड ऑफ ट्युमर, त्यानंतर आयडेंटिफिकेशन करतो आपण मेटास्टॅसिस किती स्प्रेड झालेला आहे, डिसीज कंडिशन किती त्या ठिकाणी इन्व्होल्व झालेली आहे आपल्या बॉडी टिश्यू मध्ये. आपण इव्हॅल्युएट करतो फंक्शन्स इन्व्हॉल्व आणि अनइन्व्हॉल्व बॉडी सिस्टीम, त्यामध्ये ऑर्गन इन्व्हॉल्व आहे का इन्व्हॉल्व आहे ते आपण त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन करतो. ऑप्टेन टिश्यू करतो आपण म्हणजे का सेल्स अनालिसिस करतो, इव्हॅल्युएशन करतो आपण ट्युमरचं आणि ग्रेड आपण त्या ठिकाणी फॉलो करतो. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक संपला आहे. आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ ऑन्कोलॉजी, त्यामध्ये आपण काय काय बघितलंय, स्ट्रक्चर, नॉर्मल सेल्स आणि कॅन्सरस सेलचं कसं होतं. ओके, त्यानंतर आपण हिस्ट्री कलेक्शन कसं करतो, वरतून आपण स्क्रीनिंग टेस्टचे कसे करतो, क्लासिफिकेशन आपण बघितले ट्युमरचे. त्यानंतर प्रिव्हेन्शन करणार आपण, त्यांना स्क्रीनिंग टेस्ट करणार, आपले डिटेक्शन करणार आपण कॅन्सरस सेलला. ओके, आणि त्यांना फॉलोअपसाठी आपण व्हिजिट करायला लावू. हे आपले होते ऑन्कोलॉजीचा पार्ट. तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल तर आपण या ठिकाणी थांबूयात. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट.